स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। जिल्हाधिकाऱ्यांकडून विट्यातील महिलांच्या प्रदर्शनाचे कौतुक। सांगली जिल्ह्यात चर्चेचं ठरले विट्याचे हे प्रदर्शन। दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे। या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर। केस पेपर, तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत, तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती। ऑफर लागू 25 ऑक्टोबर 2025 पर्यंतच, तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महा फेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। विटा येथे शोभा ग्रामीण महोत्सवात सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सदिच्छा भेट दिली। महिलांनी सुरू केलेले हे प्रदर्शन सांगली जिल्ह्याचं लक्ष वेधून घेत आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिलांचे कौतुक केलंय। विटा येथील महात्मा गांधी विद्या मंदिरच्या पटांगणावर बचत गट प्रदर्शन व फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। याला सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत सर्व प्रदर्शनाची पाहणी केली। प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्यांनी महिलेनं तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली। अनेक महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाचं त्यांनी कौतुक केलं। प्रत्येकाच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मोलाचं मार्गदर्शनही त्यांनी केलं। यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीसह या प्रदर्शनात वस्तूंची खरेदी केली। आमदार सुहास बाबर, त्यांचे बंधू अमोल बाबर व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी यांचं स्वागत केलं। यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र विट्यात भरपूर वेळ देऊन सर्व प्रदर्शनाची पाहणी केली। महिलांनी लावलेल्या स्टॉलवर सर्व माहिती घेतली। याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे। विट्यातील महिलांचे प्रदर्शन चर्चेत असून सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे। काय कंटेंट मध्ये आपण रॉ मटेरियल सगळं यूज करतो। शेतात आहे, परत मेथी दाणे, मीठ, सगळं रॉ मटेरियल आधी उकळून घेतो आणि नंतर मग त्याच्यावर आपण मशिनरी वगैरे असतात। लेडीज आहेत माझ्या। नाही, आपण प्रिझर्वेटिव्ह हे आपण सॉस मध्ये जॅम मध्ये वापरतो ते हे ह्याच्यासाठी आपण सगळे 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 खाण्याचे पदार्थ ते सगळे आपण ह्याच्यात आपण कुठलंही केमिकल। आता माझा जे शॅम्पू आणि तेल आहे ते दुबईला जाते आणि सेलम, गुजरात वगैरे हे सगळे मला थँक्यू सर। हो, फ्लिपकार्टला आहेत बरं, आणि ह्याला पण आहे, म्हणजे आपल्या सगळ्याच कशी काय मिस्टरांनी सगळं केलंय ते। तुमचा प्रश्न मार्ग निकाली निघाला। सहकारी सक्सेसफुल हे जे आहे ना कपल, याचंच तुम्ही धारक आहेत ना, त्यांना हे करा आणि त्यांना सांगा की तुमचं मी तुम्हाला मार्गदर्शन हो हो नक्की नक्की। म्हणजे मी काय सांगितलं मास्टर ट्रेनर करा आणि सगळ्यांना त्या प्रोडक्शन करताय। बदल हळूहळू एखाद्याला 4 वेळा सांगून होतो, एखाद्याला 40 वेळा सांगतो, परंतु 4 वेळा ज्याला सांगतो आपण त्याचा बदल झाला तो पाहून मग बाकीचे लोक अडचणी टाकतात आणि तर शंका असते कारण कधी पाहिलेलं नसतं। हे पण आम्ही आता भरपूर प्रोडक्शन पुढे करायचं चाललंय आणि साधारण किती 10चा बचत गट आहे, तुम्ही त्याचे व्यतिरिक्त लोकांना घेता का? हो घेतो आम्ही। आता माझं टार्गेट आहे ते 50 पर्यंत तरी घ्यायचं असं टार्गेट आहे। ऑर्डर आणि कुठलं ना कुठलं तरी काढून हो हो फायदा वाटला हो आहे खूप आहे। सपोर्टिव्ह आहे सर, पण खूप सपोर्टिव्ह आहे, ते करतात सगळं सर। हो आहे, सपोर्टिव्ह आहे, म्हणजे पुढे नेलं। गाव कोणतं? रेवण। तिथे आपलं ऑफिस ग्रामसंघाचं आहे का तुमचं ऑफिस? ग्रामसंघाचे तिथे एकत्र येतात तुम्ही सगळे? हो हो येतो, मीटिंग वगैरे होते, म्हणजे मी ग्रामसंघाचेच अध्यक्ष आहे। खूप चांगलं।
नाही असू दे, असू दे. नाही, चल, चल. हो मग चांगलं केलंय. ते पिशवीत दे सर. कार्ड टाकतात. हो हा दोन्ही पण चालते, समर विंटर दोन्ही पण चालते. आदर्श तुमची मुलं काय करतात? माझी मुलं मराठी आहे. कितवीला आहे? एक तिसरीला आहे, एक पाचवीला. माझी मुलगी खानापूरला महात्मा गांधीला आहे, 9वीला आहे. आणि जे गरजू आहेत त्यांना सध्या आपण युनिटमध्ये काम केलेलं आहे. शिकवा मुलांना. नाही मी सांगतो मुलांना शिकवा, शिक्षणाचा दुसरा पर्याय नाही आहे. ग्रॅज्युएट व्हा आणि तुम्ही आता आर्थिक ह्याच्यात शिरला आहे, त्याच्यामुळे तुमची मुलं तुमच्या भोवती अर्थार्जन शिकतील. हो बरोबर. अर्थशास्त्र शिकणार. त्यांना सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी काय काय मूलभूत गोष्टी जे यांच्याकडून दुर्लक्ष केलं जाते तेही आम्ही सांगतोय. बरं आहे. काय असतं आपली आईला कोण त्रास देतोय, हे त्याच्याकडे माल दिला तो पैसेच देत नाही, याचं हे मुलं पाहत असतात आणि त्याच्यातून ते पुढचे अर्थकारणाच्या गोष्टी शिकत असतात. आणि मुलाला शिकवा, पण मला माझ्या मुलाला नोकरी लागेल, स्वयंरोजगार. तो स्वयंरोजगार, तो स्वतः काहीतरी उभं करेल, याने त्याला पुढे शिकवा. सध्या फोल्डिंगच्या ह्याच्यामुळे छान आहे ना, मार्बल सारखं दिसतं. पेंटिंग तुम्ही स्वतः केलं का ते कुंभाराकडून घेता? पेंटिंग वगैरे किती वेळ लागला एकाला पेंट करायला? 10 मिनिटं तरी जातात पेंटिंग करायला, पण डिझाईन करायला वेळ लागतो ना. ते लावायला तुम्ही कॅन्डल्स पण केलेले आहेत ना, तर ते फक्त ठेवलंय आहेत पण केले. ते आहेत का रेडी तुमच्याकडे? हो आहे. हाच कलर आहे? ह्याच्यामध्ये कलर नाही, कलर नाही. शोभा काठी बाबर मेमोरियल फाउंडेशन आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव 2025ला मी आज आलेलो आहे आणि आमदार साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाने आणि विशेषतः जिल्हा परिषदेने एकत्र 126 स्टॉल्स आयोजित केलेले आहेत. या 126 स्टॉल्समध्ये मी आज पूर्ण फिरून आलो. महिलांचा प्रचंड उत्साह आहे. सगळे बचत गट आहेत आणि या सगळ्या बचत गटांनी अतिशय उत्कृष्टपणे आपलं सादरीकरण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये दिवाळीच्या शोभेच्या वस्तूंबरोबर त्यांनी स्वतःच्या हाताने अनेक गोष्टी तयार केलेल्या. मला खरंच कौतुकी वाटलं, आश्चर्यही वाटलं त्यांचं. आणि खरंच मला असं जाणवतं की विटा तालुक्यामध्ये या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये फार मोठं कौशल्य या महिलांमध्ये आहे आणि त्याला एक खूप चांगलं व्यासपीठ आज या महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेलं आहे. त्याचबरोबर मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की या महिलांची जी महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला वर्षभरासाठी काहीतरी आम्हाला व्यवस्था करावी, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही आता विचार करतो. दुसरं एक महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये आमदार साहेबांचं खरंच आभार मानले पाहिजेत, अभिनंदनही केलं पाहिजे की ते स्वतः जातीने कालपासून ह्याच्यामध्ये लक्ष देत आहेत आणि विट्यातल्या सगळ्याच लोकांनी इथे जास्तीत जास्त संख्येने येऊन या आपल्या या महोत्सवाचा पूर्णपणे आनंद घ्यावा. त्याच्यात मी त्या विटेतल्या आणि सांगलीच्या सर्व लोकांना मी असं विनंती करतो की तुमच्या पाठबळामुळे इथे बचत गटातल्या महिलांना 4 पैसे मिळतील आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून अर्थार्जन करण्याचा त्यांना या निमित्ताने संधी मिळेल. आपल्या या बचत गटातील महिलांना आपल्याला सपोर्ट देणे, सहाय्य नाही म्हणत मी, पण त्यांना आधार देणे आवश्यक आहे. यासाठी की त्यांची छोटी मुलं ही आईकडे पाहून अर्थशास्त्राचे धडे घेतात आणि ही जी छोटी मुलं आहेत ही विट्याचा नाही तर सांगली जिल्ह्याचा भविष्यकाळ आहे. आणि तो भविष्यकाळ जर का आपल्याला व्यापारामध्ये किंवा ज्याला आम्ही म्हणतो इकॉनॉमिक्समध्ये की सेकंडरी आणि टर्शरी आणि क्वार्टररी सेक्टरमध्ये जर का जायचं असेल तर बचत गटात आईचे अनुभव
पाठीशी धरून ही मुलं खूप प्रगती करणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या बचत गटांना पूर्णपणे सहाय्य करणे आवश्यक आहे. म्हणून सांगलीकरांना मी आवाहन करतो की त्यांनी या बचत गटाला आवर्जून भेट द्यावी आणि इथल्या सगळ्या पदार्थांना योग्य तो न्याय द्यावा. सर, खरं तर सांगली शहरात अनेक प्रदर्शन झाली, परंतु ग्रामीण भागात हे प्रदर्शन तुम्ही बघितलं, खरेदी केली, कसं वाटलं तुम्हाला? इथं खरेदी करताना असं जाणवलं की खूप चांगली गुणवत्ता आहे आणि खूप गोष्टी पण घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे सांडगे, पापड हे जे आपले शहरवासीय जे विसरलेले आहेत त्या ग्रामीण वस्तू इथं मोठ्या प्रमाणे आहेत. मला दुसरे चांगलं वाटतं की शहरामध्ये काही रेडीमेड कपडे शिवण्याची जे गोष्टी आहेत इथल्या महिलांनी सुद्धा, बचत गटातल्या महिलांनी सुद्धा आता कपडे शिवायला त्याची सुरुवात केलेली आहे. अनेक महिलांनी स्वतः घरी साबण तयार केलेले आहेत, अत्तर तयार केलेले आहेत. खूप खूप व्हरायटी आहे. मी तर असं सांगेन की मी सांगण्यात काय अर्थ आहे, तुम्ही स्वतः येऊन पाहून घ्या आणि मग तुमचे अनुभव आम्हाला कळवा. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.